नमस्कार. डिटर्मिनंटमधला नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत आपण, क्रेमर्स रूल. हा पॉईंट ऑलरेडी आपला 10thला झालेला आहे. ह्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे, त्याच्यात 10thची प्लेलिस्ट आहे, त्याच्यात तुम्ही बघाल हा व्हिडिओ. तिथे एक्झाम्पल्स पण आपण बरीच सॉल्व केलेली आहेत. तरी आपण हा पुन्हा एकदा पॉईंट बघणार आहोत आणि काही एक्झाम्पल्स त्याच्यावरची बघायचे. सिम्पल रूल आहे. लिनियर इक्वेशनची सिस्टीम असते, ती इक्वेशन सॉल्व करण्यासाठी म्हणजे त्याचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी डिफरंट मेथड्स आहेत. त्यातलीच एक मेथड म्हणजे क्रेमर्स रूल. सो युझिंग डिटर्मिनंट्स आपण लिनियर सिस्टीम सॉल्व करू शकतो. हे आपण 10thला बघितलं आहे. आता पुन्हा आपण इथे तो रूल काय आहे तो बघणार आहोत. त्याच्यासाठी डिटर्मिनंट्स लागणार आहेत, नाही सिस्टीम सॉल्व करायला डिटर्मिनंट्स लागणार आहेत. हा रूल आपण बघूच, पण त्याआधी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, कारण तुम्ही जेवढ्या जास्त कमेंट्स कराल तेवढा ह्या चॅनलचा रीच वाढेल किंवा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, आणि जेवढा या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तेवढाच माझा उत्साह वाढेल काम करण्याचा, आणि आणखीन टॉपिक घेऊन मी व्हिडिओज करत राहीन. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. क्रेमर्स रूल. आता हा रूल आपण 2x2 सिस्टीमसाठी आधी बघूया. 2x2 मीन्स 2 व्हेरिएबल 2 इक्वेशन्स, याला 2x2 सिस्टीम्स. सो 2x2 सिस्टीममध्ये स्टँडर्ड इक्वेशन आपण घेऊया. सो a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, हे एक इक्वेशन आहे. अँड सेकंड इज a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. सो जी इक्वेशन्स दोन दिली असतील ते ह्या फॉर्मॅटमध्ये घ्यायची. म्हणजे कॉन्स्टंट लेफ्ट साईडला असेल तर ते काय साईन चेंज करून वगैरे राईट साईडला घ्यायचे, या फॉर्मॅटमध्ये घ्यायचे. म्हणजे इथे एक्सचे कोएफिशियंट येतील, इथे वायचे कोएफिशियंट येतील, म्हणजे त्याप्रमाणे घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला डिटर्मिनंटचा यूज करायचा आहे आणि ते सॉल्व करायचे. त्याचा फॉर्म्युला काय आहे ते बघूया. सो ही सिस्टीम सॉल्व करण्यासाठी 3 डिटर्मिनंट्स लागतात. तर ते कुठले 3 डिटर्मिनंट्स आहेत, तर फर्स्ट डिटर्मिनंट डी इज इक्वल टू असा असतो की हे जे व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय, त्यांचे कोएफिशियंट आपल्याला इथे आणायचे. त्यातला फर्स्ट व्हेरिएबल, सपोज एक्स हे फर्स्ट व्हेरिएबल आहे, तर सगळे एक्सचे जे कोएफिशियंट आहे ॲज अ फर्स्ट कॉलम असं इथे लिहायचं. त्याच्यानंतर वायचे जे सेकंड कोएफिशियंट आहेत ते ॲज अ सेकंड कॉलम असं लिहायचं. आणि अर्थात हा डिटर्मिनंट नॉन झिरो असावा लागतो, तर ही मेथड आपल्याला पुढे अप्लाय करता येते. त्यामुळे हा नॉन झिरो आहे ना चेक करायचा. त्यानंतर अजून एक डिटर्मिनंट घ्यायचा आहे डी एक्स कसा घ्यायचा, तर एक्स इथे डी एक्स म्हटले म्हणजे एक्स व्हेरिएबल आहे ते आपल्याला रिप्लेस करायचं. एक्स व्हेरिएबलचे कोएफिशियंट इथे a1 a2 दिसतात, ते आपण रिप्लेस करणार आहोत कशाने, तर ह्या कॉन्स्टंटने c1 c2 या कॉन्स्टंटने रिप्लेस करायचे. आणि वायचे कोएफिशियंट ॲज इट इज b1 b2. देन अजून एक लागणार आहे dy. 2x2 सिस्टीम आहे, त्यामुळे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. सो 3 डिटर्मिनंट्स लागतील. थर्ड डिटर्मिनंट येणार आहे, त्याच्यात असं असणार आहे की एक्सचे कोएफिशियंट ॲज इट इज, आणि जसं इथे केलं तसं वायचे कोएफिशियंट चेंज करायचे. वायचे कोएफिशियंटचा जो कॉलम आहे त्याच्याऐवजी इथे कॉन्स्टंट कॉलम रिप्लेस करायचा c1 c2. आणि हे तिन्ही डिटर्मिनंट एकदा इव्हॅल्युएट करून झाले, कॅल्क्युलेट करून झाले की फक्त फॉर्म्युला एवढाच आहे की एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी नॉन झिरो पाहिजे म्हणून, अँड वाय इज इक्वल टू dy अपॉन डी. म्हटलं तसं 10thला हे आपण सगळं घेतलं, याच्यावरची एक्झाम्पल्स पण सॉल्व केले म्हणून थोडं आपण हे फास्ट घेतोय. सो हे फॉर्म्युले आहेत एक्स आणि वायच्या याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यूज मिळू शकतात. अदरवाईज दुसरी मेथड म्हणजे इलिमिनेशन मेथड वगैरे आपल्या मला वाटतं 6th स्टँडर्डपासून आपण ते बघितले, लिनियर सिस्टीम्स कशा सॉल्व करायच्या. तर वेगवेगळ्या मेथड्स आहेतच, त्यातलीच एक मेथड म्हणजे क्रेमर्स रूल आहे. जशी 2x2 सिस्टीमला आहे तशीच सेम 3x3 सिस्टीमला आहे. एक्स वाय झेड असे 3 व्हेरिएबल आले तर अर्थातच 4 डिटर्मिनंट्स येतात, कारण फर्स्ट डिटर्मिनंट येतो तर सगळ्या कोएफिशियंट्स आहेत आणि तो नॉन झिरो असायला लागतो. आणि नंतर मग एक एक कॉलम रिप्लेस करून आपण उरलेले डिटर्मिनंट्स घेतो. सो त्या पद्धतीने. आता हा रूल कसा आला, एक तर इलिमिनेशन मेथड जी आहे त्या इलिमिनेशन मेथडचा फॉर्म्युला नीट एक्सपांड केला की ॲक्च्युली हा डिटर्मिनंटचा फॉर्म्युला होतो. म्हणजे डीएक्सचा फॉर्म्युला काय, तर c1 b1 मायनस b1 c2 ह्या कोएफिशियंटचे मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन वगैरे अपॉन डी मीन्स a1 b2 मायनस b1 a2. हे ॲक्च्युली तो इलिमिनेशन मेथडमध्ये तो फॉर्म्युला होतो एक्सची व्हॅल्यू काढण्याचा. त्यामुळे तो तसाच्या तसा आला, फक्त तो ह्याला हे म्हणजेच काय तर डिटर्मिनंट म्हणून आपण हे डिटर्मिनंटमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. किंवा अजून तुम्ही बघितलं तर सपोज हा डिटर्मिनंट घेतला a1 a2 b1 b2. आता फॉर्म्युला आणि हे सगळे मेथड लक्षात येईल, एकदम सिंपल आहे. आता सपोज हा डी हा डिटर्मिनंट घेतला, याला सपोज एक्सने मल्टिप्लाय केलं,
त्याला x म्हणजे काय झाला, xd झाला ना, x ने मल्टिप्लाय केलं म्हणजे xd होणार. आता हा x जर मी आत नेला तर कसं होणार, एका कुठल्या तरी कॉलमला न्यायचं. सपोज ह्याला नेला a1x a2x, एकाच कॉलमला नेता येतो ना, b1 b. सो आपण xd अशी एक टर्म घेतली, xd टर्म. त्याला x म्हणजे ह्याने मल्टिप्लाय केलं, x कुठल्या तरी कॉलमला किंवा एका रोला आपल्याला तो आतमध्ये नेता येतो, मल्टिप्लाय करता येतो. त्याप्रमाणे ह्याला आपण मल्टिप्लाय केलं. आणि रोज ऑपरेशन अँड कॉलम ऑपरेशन विथ मल्टिप्लिकेशन वगैरे हे सगळं माहिती आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. ती जर ऑपरेशन्स आपण केली आणि हा कॉलम C1 आहे, हा कॉलम C2 आहे. सो नेक्स्ट ऑपरेशन्स आपण अशी केली की C1 मध्ये y1 C2 ऍड केला. C1 ह्या कॉलम मध्ये y ने C2 ला मल्टिप्लाय करून जर ऍड केला तर काय होणार, डिटर्मिनंट a1x प्लस याला y ने मल्टिप्लाय करायचे y b1 आणि a2x प्लस काय होणार, a2x प्लस याला आपण y ने मल्टिप्लाय करायचे y b1 आणि हा कॉलम ऍज इट इज, ह्याच्यात काही चेंज केलेलं नाही आपण. सो पण a1x प्लस y b1 म्हणजे काय दिसतंय इथे, C1 आणि a2x प्लस y b2 ना, इथे b2 आहे ना, a2x मध्ये हे y b2 आपण कॉलम टू कॉलम असे ऍड करतो ना. हे म्हणजे काय होणार आहे, C2. मग लिहायचं झालं तर कसं होणार, C1 C2 झालं b1 b2. पण हे आपण क्रेमर्स रूल मध्ये याला काय म्हणतोय, dx म्हणतोय. सो दिस इज इक्वल टू dx. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, xd आपण x ने मल्टिप्लाय केलं d ला तर आपल्याला काय मिळतं, हे जे क्रेमर्स रूल मधला dx घेतलाय ते मिळतं. मग xd अपॉन d केलं तर हा d आणि d, कारण ते नॉन झिरो d. सो d आणि d दोन्ही काय डिटर्मिनंटची व्हॅल्यू चढणार आहे ना, रिअल नंबर, ती कॅन्सल होईल आणि x व्हेरिएबल फक्त राहील. आणि ह्याला पण जर d ने डिवाइड, कारण एकाला d ने डिवाइड केलं आणि दुसऱ्याला केलं नाही असं चालायचं नाही. सो दोघांना d ने डिवाइड केलं की काय होणार, लेफ्ट साईडला फक्त x राहील, कारण हा डिटर्मिनंट म्हणजे काय, डिटर्मिनंटची व्हॅल्यू येते ना, आपण सॉल्व्ह करतो हा डिटर्मिनंट हे मायनस हे करून. सो व्हॅल्यू आली. सो x इज इक्वल टू काय मिळालं, dx अपॉन d. हेन्स द फॉर्म्युला dx अपॉन d. सिमिलरली dy अपॉन d. सो रो कॉलम ऑपरेशन्स करून सुद्धा आपण हा फॉर्म्युला असा येतो किंवा हे लिनियर सिस्टीमसाठी अशा पद्धतीने अप्लाय करू शकतो. हे आपण प्रूव्ह करू शकतो. ते प्रूव्ह करणं फार कठीण नाही, अगदी सिम्पल आहे ते. फक्त हा रूल तेवढा लक्षात ठेवा आणि अर्थातच एक्झाम्पल सॉल्व्ह करताना अगदी सिम्पल आहे. पुढे आपण 2x2 आणि 3x3 ची एक्झाम्पल सॉल्व्ह केली की लक्षात येईल.